हाय, कशा आहात सर्वे. तर आज माझी सगळी कामं झालेली आहेत. तर आज मी दिवसभरात किती कामं करते शिवण्याची तुम्हाला दाखवते मी. तर ही बघा, ही नऊवारी साडी आहे. तर ह्याचा मला घागरा शिवायचा आहे. असं मारवाडी टाईप ब्लाऊज असतो ना तसं, आणि घागरा. तर ही बघा, ही पूर्ण नऊवारी आहे, ज्यातूनच शिवायचं आहे मला पूर्ण हे. आणि ही पांढरी साडी आहे. ह्याच्यामधून मला अस्तरचं ब्लाऊज शिवून फॉल वगैरे लावायचं आहे ह्या साडीला. अशी ही रोजची कामं असतात माझी. आणि ही एक ब्लॅक साडी आहे, ह्यालासुद्धा फॉल लावून ह्याचा ब्लाऊज शिवायचा आहे. बंद गळ्याचे ब्लाऊज असतात, हे एकच कस्टमरचे ब्लाऊज आहेत हे सगळे. आणि ही बघा, ही एक साडी आहे, ह्यालासुद्धा ब्लाऊज शिवायचा आहे आणि फॉल लावायचा आहे. दिवसभरात जितकी कामं होतात तितके मला ते आवरायचा प्रयत्न करते मी. तर हे बघा, आमची इथं काही भेटत नाही असं फॉल वगैरे असतं, मला आणून ठेवावं लागतात. तर हे मी आणून ठेवलेले आहेत एवढे सारे. आता ह्या साड्यांना मी लावून टाकणार आहे आज. आणि हे पूर्ण साड्या मी आज पिकोफॉल करून घेणार आहे. आणि हा घागरासुद्धा शिवून दाखवणार आहे तुम्हाला मी हा कसा शिवते ते. तर अशी माझी दिवसभराची कामं असतात. आणि हे शिवण क्लास मला वाटते मी किती 15 वर्ष झाले हे कामं करते. तुम्हाला मी आता ह्याची कटिंग दाखवते कशी करते मी ते. ह्याची कटिंग म्हणजे तर पूर्ण असं पुढचा आपल्याला कटोरीसारखा ब्लाऊज आहे ह्याचा, आणि पाठीमागून असं क्रॉप टॉप वगैरे असतं ना तसं मी ह्याचं कटिंग करत असते. आणि हे बघा, कटिंग कसं करते मी दाखवते तुम्हाला. तर हे बघा कसं काय हे पूर्ण. तर हा ब्लाऊजचा का पॅटर्न असतो पूर्ण कटोरी, आणि जसं ब्लाऊज शिवतो ना आपण तसं ह्याला शिवायचं आहे. तर हे कटिंग करून घेते मी. अस्तर कटिंग करून झालेलं आहे, हे सुद्धा कटिंग करते. तर हे बघा, हे पूर्ण टॉप कसा असतो आपला क्रॉप टॉप, त्या पद्धतीने मी कट करत असते. हे पाठीमागून पूर्ण ड्रेसचा फिटिंग टाईप पूर्ण असं ॲपल कट वगैरे असतो ह्याला. एकच कस्टमरचे हे असतं, हे आहे घागरा आहे हा, भरपूर शिवलेत त्यांचे. आताही हा त्यांना शिवून द्यायचं आहे मला. खूप जुने कस्टमर आहेत हे माझे. तर हे बघा कसं मी ह्याला चुन्यात टाकून शिवलेलं आहे. तर बारीक बारीक चुन्या घेऊन मी स्कर्ट शिवलेला आहे हा. तर आता झालेला आहे हा शिवून. हे असे बघा, बारीक बारीक चुन्या टाकून मी शिवून घेतलेलं आहे. तर हे बघा, झालं माझा हा परकर शिवून. हे बघा कसं वाटतं, हा खूप छान वाटतं आहे ना. बघा किती सुंदर वाटते, खूप लॉंग पण आहे मस्त, आणि खूप भरपूर चुने आलेले आहेत ह्याच्यामध्ये. तर आता हे बघा ब्लाऊजचं म्हणजे का झालेलं आहे. तर हा बघा, हा पुढचा भाग शिवते मी. पूर्ण वरतून ब्लाऊज पॅटर्न आहे हा. हे बघा, हे असं ब्लाऊजसारखं येणार, आणि खालून थोडंसं मोठं राहणार आहे. पूर्ण आपला हा घागरा चोली जो असतो ना त्या पॅटर्नचा आहे हा. हे बघा फिनिशिंग बघा ह्याची. गळा बघा किती छान दिसतो आहे. हे बघा पूर्ण रेडी झालेला आहे. हा असा दिसतो रेडी झाल्यावरती. बघा गळा बघा ह्याचा खूप छान आहे, आणि असं झटपट शिवून होतो हा. वेळ लागत नाही, कारण मला आता सवय झाली आहे शिवायची. कारण एकच कस्टमरचे सारखं हेच असतं शिवण्यासाठी माझ्याकडं. तर पुढून मी असं हुकं वगैरे लावून ठेवलेलं आहे. त्यांना पुढून हुकं पाहिजे होते तसं ते त्यांना लावून घेतले मी. तर हे बघा पुढून ॲपल कट आहे बघा ह्याचा. हे बघा, हे असं हे मारवाडी टाईप जे असतात ना घालतात ना तसं आहे हे. आणि हे बघा स्कर्ट हा पूर्ण रेडी आहे. पूर्ण एक ड्रेस कंप्लीट झालेला आहे शिवून. हे बघा, हे असं हा पूर्ण ड्रेस रेडी झाला आहे. तर जास्त वेळ लागत नाही हा शिवायला. हे बघा ती छान फिनिशिंग आहे ना, खूपच छान आहे मस्त. तर आता आपण फॉल लावून घेऊत. जितकं कामं दिवसामध्ये आवरते मी तेवढी कामं आवरायचा प्रयत्न करते. हे बघा आता साड्यांना फॉल लावून, ज्यांचं खूप घाईचे काम असतं त्यांना हे द्यायचं असतं म्हणून मी ते पहिले करून घेत असते. हे का तसे 4-5 साड्या माझ्या फॉल लावून झालेल्या आहेत. तर ज्या त्या साड्या त्यांच्या बॅगेमध्ये भरून ठेवत असते, पण आले की पटकन आपण असं द्यायला. आता ते संध्याकाळ झालेली, आता येणारच आहेत कस्टमर घेऊन जायला, म्हणून मी त्याचं सामान झालं की साड्यामध्ये भरून ठेवत असते. तर अशी म्हणजे दिवसभराची कामं असतात.
फॉल लावायचं, साडी ब्लाऊज वगैरे शिवायचे, खूपच असं म्हणजे भरपूर काम असतं. तर घरी बसूनसुद्धा मी 4 पैसे आपण कमवू शकतो अशी कामं माझी असतात. हे बघा, हे सुद्धा झालेलं आहे सगळं. आणि हे पूर्ण असं एका बॅगमध्ये सगळ्यांचं वेगळं वेगळं असं भरून ठेवायचं, जेणेकरून कसं आलं की कुणी पटकन असं देता येईल तसं. हे बघा किती काय भरपूर साड्या मी आजच्या आज करून घेतल्यात. ह्या 4-5 साड्या घेतल्यात मी आजच्या आज करून. आता हे पांढरी साडी आहे, ह्याचंसुद्धा. तर हे बघा, ही पांढरी साडी आहे. आता ह्याला ब्लाऊज वगैरे कट करून ह्यालासुद्धा शिवायचं आहे. तर रात्रीमध्ये हा मी शिवून घेणार आहे. आणि हे एवढी कामं झालेली आहेत माझी. तर आता हे शिवते, स्वयंपाक करत करत ते शिवून घेत असते. आणि ही बघा, जे त्याचं भरून ठेवायचं, जेणेकरून की पसारा होत नाही आणि आपापली सामान लगेच आपल्याला सापडून जातं, की कोणाला द्यायचं असेल तर लगेच भेटतं ते. त्याच्यामुळे त्याचं सामान पिशवीमध्ये भरून ठेवत असते. तर हे बघा, ही अशी कामं आहेत. तर आता स्वयंपाक करून मी दुसरे कामं करायला तयारी येतात करायची आता. तर ही अशी माझी दिवसभराची कामं असतात. आणि हे सर्व भरून ठेवून मग आता स्वयंपाक करायचा आणि परत मग दुसरं शिवायला घ्यायचं. ही ओढणीसुद्धा काढलेली आहे त्याचीच, नऊवारी साडीतून. तर भरपूर कामं असतात माझ्याकडे असे, भरपूर माझं शिवायचं काम असतं दिवसभरात. तर हा आजचा व्हिडिओ कसा वाटला माझा नक्कीच कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण. बाय बाय.